दादांनी केलेला आहे. खऱ्या अर्थानं आम्ही काम करावं म्हणून प्रयत्न करत होतो. प्रांत कार्यालय दौंडमध्ये आलं पाहिजे, शेतकरी त्या ठिकाणी आले पाहिजे, आमची बाजारपेठ या ठिकाणी फुलली पाहिजे, 2 पैसे आमच्या बाजारपेठेमध्ये आले पाहिजे, ही भावना आदरणीय दादांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रांत कार्यालय सुद्धा दादांनी या ठिकाणी दौंडमध्ये आणलं. इतकंच नाही तर रस्त्याचं फार मोठ्या प्रमाणावरती जाळं दादांनी उभा केलं. आरोग्याची अडचण लक्षात आली आणि आमच्या दौंड शहरातलं जे सरकारी हॉस्पिटल आहे ना, ते हॉस्पिटल सुसज्ज झालं पाहिजे, ही भावना दादांच्या मनामध्ये होती. खरं तर मित्रांनो, मला जास्त बोलायचं नाही, परंतु मला जर कोणी विचारलं ना ही निवडणूक कशाची आहे, तर तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगेल, या दौंड शहराच्या विकासाचा पाया आदरणीय दादांनी कधीच बांधलेला आहे. आता येणाऱ्या 5 वर्षात फक्त त्याच्यावरती बांधकाम करायचं आणि कळस त्या ठिकाणी लावायचा आहे. जर आपण असेल ना आणि मागणार आपण स्वतः असेल, करणार आपण स्वतः असेल ना, तर कुणाच्या दारात जाऊन आपल्याला वाट बघायची गरज पडत नाही. खऱ्या अर्थानं आदरणीय दादांच्या ती ताकद आहे. पडेल तो शब्द पूर्ण करण्याची धमक आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरनामे काढले जातात, वाटले जातात, आश्वासनं दिली जातात, परंतु ती आश्वासनं, जाहीरनाम्यावरती जी आश्वासनं आहेत ती पूर्ण केले हे सांगण्याचं धाडस लागतं आणि त्या धाडस आदरणीय दादांच्यात आहे. हे धाडस मित्रांनो सहजासहजी येत नाही, त्यासाठी कामाचा माणूस लागतो. दादा तास भाषण करतात, परंतु एक निरीक्षण करा, आदरणीय दादा तासाच्या भाषणात आणि 1.5 तासाच्या भाषणात फक्त विकासाचं विजन मांडतात. तुमच्या आमच्या पोरांना जर उज्ज्वल भवितव्य द्यायचं असेल, आमची पोरं चांगल्या शाळेत गेली पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, ही भावना जर तुमच्या आमच्या मनामध्ये असेल ना, तर खऱ्या अर्थानं नागरी हित संरक्षण मंडळाचे आणि युतीचे उमेदवार विजयी होणं गरजेचं आहे. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तालुक्यात आपले दादा आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस शहराच्या चाव्या हातात येणार आहेत ना, त्यावेळेस या ठिकाणी विकासाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हा ठाम विश्वास या ठिकाणी आहे. मित्रांनो, विधिमंडळातली भाषणं काढा, दौंड शहरापासून ग्रामीण भागापर्यंत जे प्रश्न आदरणीय दादांनी मांडलेत ना, ते तडीस नेण्याची धमक कुणाच्यात असेल तर ते आदरणीय दादांच्यात आहे. कोणत्या मंत्र्याला, कोणत्या खात्याला कोणता प्रश्न विचारायचा याचं अचूक ज्ञान दादांकडे आहे, प्रशासनाची जाण आहे आणि त्यांच्या सोबतीला लाख मोलाचा अनुभव असणारे आदरणीय प्रेमसुखजी कटारे आहेत. हे डबल इंजिन आहे आणि डबल इंजिन रुळावरती आलं ना, तर विकासाची घोडदौड कोणच थांबवू शकत नाही. कारण एका बाजूला अनुभव आहे आणि एका बाजूला युवा नेतृत्व आहे. खऱ्या अर्थानं ही सांगड शहराच्या दृष्टीने आपल्याला घालायची आहे. शेठजींच्या बाबतीत काय बोलणार, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. जो आडला गडलाय, जो दुःखीत आहे, जो पीडित आहे, त्याला सगळ्यात मोठा आधार कुणाचा असेल तर तो शेठजींचा आधार आहे आणि अशी माणसं सहजासहजी मिळत नाहीत. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, आपल्या पोरांच्या भवितव्यासाठी आणि आपल्या भवितव्यासाठी, या शहराच्या विकासासाठी मला ठाम विश्वास आहे. पुन्हा सांगतो, आदरणीय दादा आणि शेठजी जो जाहीरनामा आणि जो वचननामा तुमच्या समोर मांडणार आहेत ना, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचे नेते तसे लाख मोलाचे आहेत, जसं बोलतात तसं करतात. मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्या भवितव्यासाठी आपण नागरी हित संरक्षण मंडळ आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी विजयी करावं. धन्यवाद. यानंतर PRP पुणे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र माननीय अमितजी सोनवणे